हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण गोवर्धनोद्धार. एक दिवस गोकुळवासियांची गोकुळात मोठी गडबड सुरू झाली. श्रीकृष्णाने नंदाला विचारले की हे एवढी मोठी तयारी कसली करत आहात? आज कोणता सण आहे? त्यावर नंदाने श्रीकृष्णाला सांगितले की दरवर्षीप्रमाणे आज इंद्रांची पूजा करायची आहे. इंद्र आपल्याला पाऊस देतो, त्यामुळे आपल्याला प्यायला पाणी मिळते, शेते पिकतात आणि धनधान्य मिळते, झाडे जगतात आणि फुले फळे मिळतात, सृष्टी बहरून येते. त्यावर श्रीकृष्णाने काही विचार केला. त्याने जाणले होते की या पूजेमुळे इंद्राला फार मोठा गर्व झाला आहे. त्याचा गर्व नष्ट करणे आवश्यक आहे. लगेचच श्रीकृष्ण नंदाला म्हणाला की यात इंद्राचा मोठेपणा काहीही नाही. प्रत्येक माणूस आपापल्या प्रारब्धाप्रमाणे, पूर्व सुकृताप्रमाणे, पूर्वजन्मींच्या भोगापवर्गतेप्रमाणे या जन्मी फळ उपभोगत असतो. हे भोग कोणालाच चुकत नाहीत. तेव्हा इंद्राची पूजा करण्याचे काहीच कारण नाही. यापेक्षा आपण आपल्या गोवर्धनाची पूजा करू. त्याचा आपल्याला फार उपयोग होतो. श्रीकृष्णाचे हे पूर्ण आध्यात्मिक आणि विद्वत्तापूर्वक बोलणे ऐकून नंदाला आणि समस्त गोकुळवासियांना मोठे नवल वाटले. इतक्या लहानपणी मोठ्या विद्वानांसारखे त्याचे ते बोल ऐकून त्यांना श्रीकृष्णाचे मोठे कौतुक वाटले. त्यांचा श्रीकृष्णावर पूर्ण विश्वास होता. ते त्याचे भक्त होते. तेव्हा तो जे सांगत आहे तेच त्यांच्या हिताचे आहे असाच त्यांचा विश्वास होता. श्रीकृष्णावर त्यांची अपार श्रद्धा आणि भक्ती होती. त्यांनी लगेचच इंद्राची पूजा करणे रद्द केले आणि गोवर्धनाच्या पूजेची तयारी करून ते सर्वजण गोवर्धन पर्वताकडे गेले. गोवर्धन पर्वतापाशी पोहोचल्यावर सर्व गोकुळवासियांनी गोवर्धन पर्वताची यथासांग पूजा केली. त्याला प्रदक्षिणा घालून त्याला नैवेद्य दाखविला. त्यावेळी गोवर्धनाने मोठे रूप घेऊन तो प्रसाद ग्रहण केला. गोवर्धन पर्वत प्रत्यक्ष प्रसाद ग्रहण करत आहे हे पाहून गोकुळवासीय फार खुश झाले. वास्तविक श्रीकृष्णानेच पर्वता एवढे मोठे रूप घेऊन तो प्रसाद ग्रहण केला होता. गोकुळवासियांनी दरवर्षी करत असलेली आपली पूजा नाही केली असे लक्षात आल्यावर इंद्राला मोठा क्रोध आला. त्याने गोकुळावर अति भयानक पूर येऊन हाहाकार उडेल अशी पर्जन्यवृष्टी करण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे सर्वत्र सोसाट्याचा वादळी वारा वाहू लागला. मेघ जोरजोरात गडगडू लागले. मेघांनी जोरजोरात पाऊस पाडायला सुरुवात केली. गोकुळात सर्वत्र भयावह वातावरण निर्माण झाले. आपण पूर येऊन बुडतो की काय या विचाराने सर्वजण चिंतित झाले. परंतु श्रीकृष्णाने सर्वांना धीर दिला आणि त्यांना गोवर्धनाचे पायथ्यापाशी चला असे सांगितले. श्रीकृष्णाने स्वतः गोवर्धन पर्वत वर उचलला आणि तो मध्यभागी उभा राहिला आणि आपल्या उजव्या हाताच्या करांगुलीवर गोवर्धन पर्वत तोलून धरला. सर्वजण सामान सुमान आणि गुरावासरांसह गोवर्धन पर्वताचे खाली आश्रयाला धावले. श्रीकृष्णाने सर्वांना गोवर्धन पर्वताचे खाली सुरक्षित केले. त्याने गोकुळवासियांना म्हटले की सर्वांनी पर्वत उचलायला मदत करा. तेव्हा कोणी आपले हात वर करून, तर कोणी आपले डोके लावून, तर कोणी मुसळ वर करून,
तर कोणी आपल्या काठ्या वर करून गोवर्धन पर्वताला आधार दिला. जरा वेळाने सर्वांच्या लक्षात आले की आपण सर्वजण हात, डोके, मुसळ, काठ्या याचा टेकू दिला आहे, परंतु श्रीकृष्णाने मात्र फक्त एकच करंगळी वर करून पर्वताला आधार दिला आहे. तेव्हा सर्वजण श्रीकृष्णाला खिजवण्यासाठी म्हणाले की कृष्णा, तू फक्त एक करंगळी वर केली आहेस, खरं पाहता आम्हीच पर्वत उचलून धरला आहे. तेव्हा तो गोपाळकृष्ण म्हणाला की ठीक आहे, पहा, नीट पर्वत उचलून धरा, मी माझी करंगळी काढून घेत आहे. श्रीकृष्णाने आपली करंगळी जरा ढिली केली. त्याबरोबर गोवर्धन पर्वत खाली खाली येऊ लागला. त्याबरोबर सर्वजण आकांत करू लागले. त्यांना श्रीकृष्णाच्या ताकदीबद्दल खात्री झाली. मग श्रीकृष्णाने पुन्हा आपली करंगळी पूर्ववत वर केली आणि गोवर्धन पर्वत तोलून धरला. इंद्राने सतत 7 दिवस पर्जन्यवृष्टी केली, तरीही गोकुळवासीय पूर्णपणे सुरक्षित राहिले. कारण श्रीकृष्णाने सतत 7 दिवस उभे राहून गोवर्धन पर्वत उचलून धरला, सर्वांची तहान भूक हरण केली. गोवर्धन पर्वत श्रीकृष्णाच्या पवित्र स्पर्शाने पावन झाला. यावेळी श्रीकृष्ण 7 वर्षाचा होता. हे अद्भुत असे कृत्य पाहून इंद्र खजील झाला. त्याला आपल्या गर्वाची लाज वाटली. त्याने श्रीकृष्णाच्या रूपातील परमात्म्याला ओळखले. त्याने त्वरित पर्जन्यवृष्टी थांबविली. त्यावेळी श्रीकृष्णाने योगमायेने गोकुळातील वादळाने आणि पावसामुळे झालेली पडझड आणि ओल नष्ट केली. जणू काही पाऊस पडलाच नाही असे पूर्ववत वातावरण झाले. गोकुळवासीय सामान सुमानासह गुरावासरांसह आपापल्या घरी सुखरूप परतले. त्यांनी श्रीकृष्णाचा जय जयकार केला, त्याची स्तुती केली. इंद्राने गोकुळात येऊन श्रीकृष्णाची पूजा केली. कामधेनू पृथ्वीवर आली आणि तिने श्रीकृष्णाला दुधाचा अभिषेक केला. ब्रह्मदेवाने स्वर्गातून गंगोदक आणून श्रीकृष्णाला अभ्यंग स्नान घातले. श्रीकृष्णाचे गोविंद असे नामकरण करण्यात आले. श्रीकृष्णाने इंद्राला यथोचित उपदेश केला. मग सर्वजण आपापल्या स्थानी परत गेले. हरिओम.